मग आता यामध्ये आपल्याला जो 4.4 आहे पहिला प्रश्न सोडवायचा. इथे तिने ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे बघा. इथं x आहे, x छेद किती आहे 7 आहे बरोबर आहे, आणि y छेद किती आहे 3 आहे. ह्याच्या पुढची स्टेप 3 दिलेली आहे. x ला कितीने गुणले 3 न, आणि y ला कितीने गुणले 5 न. वरती कितीने गुणले 3 न, आणि x ला गुणलेलं आहे 3 न, y ला गुणले 5 न. म्हणजे वरती क्रिया केली तीच खाली करायची. वरती जी क्रिया केली तीच काय करायची खाली करायची. म्हणजे पहिल्यांदा काय केलं 3x अधिक 5y, 3x अधिक 5y. ह्याला 3 न गुणलं, ह्याला 5 y न गुणलं, आणि 5 न गुणलं 5y, 3 न गुणलं 3x, आणि दोघांची काय केली बेरीज केली. कितीने गुणलं वरती 3 न, परत कितीने गुणलं, दोघांची काय केली बेरीज. मग चला आता x ऐवजी तिथं काय 7 आहे, 7 ला पण कितीने गुणायचं, काय तोंडात काय अडकलं, परत ह्याला किती गुणलं 5 न, 5 गुणिले 3, वरती 3 न गुणलं 5 न गुणलं, खाली पण 3 न गुणायचं आहे 5 न गुणायचं आहे, आणि त्यांची काय करायची बेरीज. झालं. चला आता ही स्टेप पूर्ण करूया आपण. पहिला काय ना उत्तर मग सांगा आपलं 3x अधिक 5y, 3 7 21, 5 3 15. चला तर आपल्याला फायनल आन्सर अजून आपल्याला आलेलं नाही. मग 3x अधिक 5y छेद किती आला 5 आणि 1 6, 2 आणि 1 3, किती आलं 36 आलं. किती उत्तर आलं सांगा आपलं 36. काय काय केलं सांगा, उभं राहा. आता पुढची स्टेप आहे आपल्याला मग इथं अंडरलाईन करायचं. आपल्याला हे उत्तर पाहिजे होतं. इथं काय करायचं 36. इथं उत्तर आपलं किती येणार सांगा 36. तर आता पुढं 7x वजा 9y झालं. सर x छेद 7 आणि y छेद 3 आहे, असं आहे आपलं रेग्युलर असं होतं. ह्याच्यावरून तिने बदल असा केलेला आहे इज इक्वल टू, पुढे इकडं पुढे की लक्ष द्या. आता वरच्याला कितीने गुणलं 7 न, आणि कितीने गुणलं 9 न. 7x 9y दोघांची वजाबाकी. ह्याला 7 न गुणलंय, ह्याला 9 न गुणलंय. मग खालच्याला पण कितीने गुणायचं, वरती कितीने गुणलं 7 आणि 9 न, मग खाली पण कितीने गुणायचं 7 न 7 ला, आणि 9 न 3 ला. कळत नाही, अंडरलाईन केलं की इथं 7 टिक मार्क केले, 9 टिक मार्क केलं, इथं खाली 7 येणार, परत इथं 9 येणार. चला इज इक्वल टू 7x वजा 9y, 7 7 आणि 9 3 27, 7x वजा 9y, 9 मधून 7 गेले 2 उरले, आणि 4 मधून 2 गेले 2. मग आपलं फायनल आन्सर कसं येणार, हे येणार आहे का नाही ते व्यवस्थित भरायचं. परत x छेद 7 बरोबर x छेद 7 बरोबर किती आहे y छेद 3 बरोबर काय आहे 3x अधिक 5y, छेदस्थानी काय येणार 36. पहिलं 36 आले आपलं. बरोबर काय करायचं 7x वजा 9y, छेदस्थानी काय लिहायचं 22. हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. आणि कारण काय लिहायचं बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज, बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज. म्हणजे इक्वल रेशोज म्हणजे काय, वरती कितीने गुणले तेनच खाली गुणायचं. म्हणजे काय म्हणायचं समान गुणोत्तराच्या झालं अडकलं बघा काहीतरी, समान गुणोत्तराच्या काय सिद्धांतानुसार. तर आता दुसरा प्रश्न बाय इथे लिहायचं, पहिल्यांदाच लिहा बाय बाय थेरम ऑफ इक्वल रेशोज, समान गुणोत्तराच्या प्रमेयानुसार, किंवा आपण काय म्हटलं मग अशी
सूत्राच्या सिद्धांतानुसार तर काय येणार a छेद 3 होतं इज इक्वल टू काय b छेद 4 आहे c छेद 7 बरोबर. चला a पहिला आहे तसं घेतलं, a आहे तसं घेतलं का इथं, म्हणून 3 पण आहे तसं घ्यायचं. जसं वर कृती केलं तशी खाली करायची. त्याला काय केलं वजा घेतलं, याला पण काय घ्यायचं वजा. 2b घेतलं म्हणजे b ला किती गुणलं 2 न, मग 4 ला पण किती गुणायचं 2 न. वरतीची क्रिया केली तीच काय करायची खाली. पहिला काय घेतलं वरचं आहे तसं घेतलं, वजा घेतलं, परत b ला किती गुणलं 2 न, मग 4 ला पण 2 न गुणायचं. अधिक घेतलं वरती, इथं पण अधिक, वरती पण अधिक, खाली पण अधिक. c ला किती गुणलं, c ला 3 न गुणलेलं आहे म्हणून 7 ला पण किती गुणायचं 3 न गुणायचं. जी वरती क्रिया केली तीच खाली करायची. चला आता इथं 6 झालेलं आहे वजा 8 अधिक 14. आता मला सांगा 3चं 6 कधी झालंय 3 दोन्ही 6 म्हणजे a ला किती गुणायचं 2 न, a ला किती गुणायचं 2 न. परत वजा आहे तसं 8 झालेला आहे 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 म्हणजेच ह्या b ला किती गुणायचं 2b ने ना, बरोबर आहे की. 4 दोन्ही 8 मग 2 न, 3 दोन्ही 6 आणि 7 दोन्ही 14, मग वरती अधिक काय करायचं 2c म्हणजे ह्याला पदा लावा 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8, 7 दोन्ही 14, मग 2a 2b 2c म्हणजे खाली किती न गुणलं 2 2 न गुणलं, मग वरती पण किती गुणायचं 2 2 न. पहिला वजा नंतर अधिक. तर एक स्टेप वाढवूया इथं a वजा 2b आणि 3c छेद काय येणार 3 बेचोक काय झालं 8, 3 सत्ते 21 बरोबर 2a वजा 2b अधिक 2c आहे तसं 6. आता ह्याची तुम्ही क्रिया करू शकताय पुढं, हे आपण क्रिया करून घेऊया नंतरच्या स्टेपला करूया. 6 वजा 8 अधिक 14 इथंपर्यंत दिलंय का, ह्याच्या पुढे आन्सर फायनल दिलंय बघा. तर तुम्हाला पुढे करायचं पुढे पण करू शकता. 3 मधून 8 गेले मग वजाबाकी परत 21, 6 मधून 8 गेले किंवा 8 मधून 6 घालवा आणि 14 त्यातनं मिळवायचं किंवा बेरीज वजाबाकी करायची पुढं. मग काय करायचं सांगा आता a मायनस 2b प्लस 3c 3 वजा 8, 8 मधून 3 गेले 5 उरले वजा 5 आले अधिक 21. इथं 2a वजा 2b अधिक 2c 8 मधून 6 गेले वजा 2 उरले अधिक 14 आणि पुढची स्टेप काय येणार a वजा 2b अधिक 3c 21 मधून 5 गेले किती उरले 16 आले, छेद 16 आल्या आणि इथं किती आले 2b अधिक 2c 14 मधून 2 गेले 12 उरले. म्हणजे हे तुम्ही फायनल आन्सर तुम्ही इथल्या स्टेपला केलं तरी पण चालते. मी एक एक स्टेप वाढवत गेलोय पुढं, लिहून घ्या. तर लक्ष द्या. आता सगळ्यात सोपा प्रश्न फळावर दिलाय. तिने कंडिशन काय दिले बघा प्रश्नामध्ये हे दिलेलं आहे. पहिला याच्यावरून तुम्हाला m आणि n ची किंमत काढावी लागते. पहिला कोणाची किंमत काढावी लागते याच्यावरून तुम्हाला m आणि n ची किंमत काय करायला लागते काढायला लागते. पहिला याची पहिला हे उतरून घ्यायचं काय 5m मायनस n इज इक्वल टू 3m प्लस 4n. चला फिरवा फिरवी करायचे. m आणि 3m एका ठिकाणी घ्यायचं आणि n आणि 4n एका ठिकाणी घ्यायचं. चला 5m डावीकडे आहे तसं ठेवायचं अधिक 3m इकडे काय होणार वजा 3m 4n आहे तसं आहे. चला इकडे कुणाला घ्यायचं आता वजा n इकडे आहे त्याला काय करायचं अधिक n. 5m मधून 3m गेले 2m उरले आणि 4n आणि n 5n. चला m आहे तसं आहे इकडे n ला इकडे घ्यायचं गुणाकार काय होणार भागाकार. 5 आहे तसं इथं खाली काय घेणार 2 गुणाकार इकडे आलं काय होते भागाकार
मग आपल्याला कुणाची किंमत मिळाली? आता हे किंमत मिळाल्यानंतर आपल्याला पहिला हे रूपांतर करायचंय. मग पहिला काय करायला पाहिजे? झालं की आपल्या अशी गणित. पहिला याचा काय करायचा? काय करायचं सांगितलं पहिला? स्क्वेअर करून काय करायचं नंतर? बस कळलं, बरोबर आहे. कॉम्पेंडेंट आणि काय करायचं? डिव्हिडंड. कारण इथं प्लस आणि एकदा मायनस आहे बघा, इथं प्लस आहे मायनस आहे, इथं स्क्वेअर आहे म्हणून आपण काय करायचं? स्क्वेअर करायचा. कुणाचा? पहिला m/n लिहून घेऊया. किती आहे? 5/2. पहिला याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. m चा स्क्वेअर n चा स्क्वेअर. इकडं राईट साईडला काय येणार? बस कळतो. 5 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर. चला ह्याच्या पुढची स्टेप काय सांगितली त्यांनी? जी सांगितलेली तीच आहे. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4. नंतर काय करायचं? कॉम्पेंडेंट काय करायचं? डिव्हिडंड करायचं. एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी. चला m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर आणि इथं परत m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. जे डावीकडे आहे ते उजवीकडं. मग उजवीकडे काय येणार? तो बस बघ 25 प्लस 4 अपॉन 25 मायनस 4. चला राईट साईडला काय येणार आता? लेफ्ट साईडला काय येणार? एकवीस. बस झाले. लेफ्ट साईडला हे आहेच राहणार m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर अपॉन m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. चला सगळ्यात सोपा होता हा प्रश्न. तर आता सेम तसाच आपल्याला m छेद n ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला सेम तसा दुसरा क्वेश्चन सोडवायचा आहे. कुठला सोडवायचा सांगा? दुसरा क्वेश्चन. m छेद n ची किंमत आपण किती काढली होती? असं उभं राहायचं. आपल्याला क्वेश्चन नंबर 2 m छेद n ची किंमत किती काढली आपण? लक्ष नाही बाईच, काय सांगत बसते. बरं जागेवर 5/2 होती. चला पुढं. त्यानंतर काय करायचं आता? ह्याच्यात कन्वर्ट करायचं आहे. बरोबर आहे. इथं m ला 3 आहे आणि n ला 4 आहे, म्हणजे m/n ला कितीनं मल्टिप्लाय करायचं? वरती 3 न आणि खाली 4 न. इथं पण राईट साईडला पण तसं होणार आहे, वरती 3 न आणि खाली 4 न. चला परत मल्टिप्लाय करून काय करायचं पुढं? तिरकस गुणाकार होतच नाही अजून इथं. 5 त्रिक 15, 4 दुनी 8. चला आता याचं काय करायचं? एकदा प्लस आणि एकदा मायनस. सांग, एकदा प्लस आणि एकदा मायनस. लेफ्ट साईडचा पुढं बस चल. चला जसं मी लेफ्ट साईडला केलंय तसं राईट साईडचं करायचं आहे. 15 आणि 8चं. काय होणार राईट साईडला? 15 प्लस 8 अपॉन 15 मायनस 8. चला याची व्हॅल्यू करायली. 15 अधिक 8 किती होत आहे? 23. आणि 15तून 8 गेले 7. इथं काय आलं? 3m प्लस 4n अपॉन काय करायचं? 3m मायनस 4n. आता सेम जसं क्वेश्चन दिलेले आहेत तसेच आपल्याला एक्स्ट्रा क्वेश्चन होमवर्कला घ्यायचे आहेत. पटकन फास्ट मध्ये